स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा निराधार. सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. प्रस्ताव आल्यावर आम्ही 24 तासात अभ्यास करून निर्णय घेऊ. सुप्रिया सुळेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची वर्षावरील भेट राजकीय नव्हती. जयंत पाटलांचं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेबाबत भेटीत चर्चा झाली. जयंत पाटलांची माहिती. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये रोहित पवार केंद्रस्थानी. पक्ष सत्तेत गेल्यास रोहित वेगळी भूमिका घेणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी घेतली अमित शहांची भेट. मतदारसंघातील विकास कामांसाठी केंद्राकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अमित शहा यांचं आश्वासन. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती. सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याच्याही चर्चा. कृषी पंपांच्या 48,000 कोटींची जुनी वीज बिलं माफ करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. कर्जमाफीनंतर वीज बिल माफ केल्यानं शेतकऱ्यांना दुहेरी दिलासा. शेतकऱ्यांचा 7-12 कोण कोरा करणार? शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही. कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी करण्यात येणार. शासकीय कार्यक्रमांच्या यादीत दादांच्या जयंतीचा समावेश. भुजबळ मुश्रीफांच्या मागणीनंतर शासनाचा निर्णय. इगतपुरीत पर्यटकांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींची पोलिसांकडून धिंड. ज्या ठिकाणी पर्यटकांना मारहाण त्याच ठिकाणी आरोपींची धिंड. पर्यटकांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमधल्या बाबा फर्जंदच्या मृत्यूनंतर कोट्यावधींच्या संपत्तीची लढाई. 30 वर्षांपूर्वी दूर गेलेल्या मुलांकडून बाबा फर्जंदच्या संपत्तीवर दावा. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासंदर्भातली बातमी. आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारकडून संसदेमध्ये मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी तसे संकेत दिल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे राष्ट्रवादीनं सत्तेच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलंय का असा सवाल उपस्थित केला जातोय. बघूया. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. पवारांची राष्ट्रवादी संसदेत भाजपला साथ देणार. विरोधकांच्या इंडिया आघाडीत उभी फूट पडणार. खासदार सुप्रिया सुळेंनी चर्चा फेटाळली. शरद पवारांची राष्ट्रवादी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारची साथ देत मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं राज्यात महायुतीसोबत सत्तेत सामील होण्याच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल टाकल्याचं बोललं जात आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला शरद पवार गट पाठिंबा देणार असल्याचं वृत्त सुप्रिया सुळे यांच्या हवाल्यानं प्रसिद्ध झालं होतं. ज्यानंतर महाराष्ट्रासह देशात विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत जयंत पाटलांना विचारलं असता त्यांनी संसदेतील विधेयकांबाबतची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर असल्याचं सांगितलं. त्यामुळे या विधेयकांबाबत सुप्रिया सुळेच बोलून ठरवतील असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. ते 8 खासदारांची जी एकत्रित आहेत ते सुप्रियाताई त्यांचं नेतृत्व करतात. सुप्रियाताईंच्या वरती जबाबदारी आहे. डिलिमिटेशनचं बिल, 1 नेशन 1 इलेक्शनचं बिल, 2-3 महत्त्वाची बिलं येणार आहेत. तर सुप्रियाताईमध्ये आधी सांगत असतात हे असं चाललेलं आहे. तर त्या सुप्रियाताई त्याचं धोरण ठरवतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यांची
महिलांच्या आरक्षणाच्याबद्दल विशेष आग्रही त्या नेहमीच राहिलेल्या आहेत. त्यामुळं कदाचित त्या बाबतीत त्यांच्या स्तरावर निर्णय होईल काही. मात्र सुप्रिया सुळे यांनी या सगळ्यात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगत ही चर्चा निराधार असल्याचं स्पष्टीकरण दिलं. पण त्याच वेळी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंदर्भात नवा प्रस्ताव आल्यास त्यावर अभ्यास करून 24 तासांमध्ये भूमिका मांडू असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. एकतर बिल आलेलं नाही आमच्याकडे नवीन, त्याच्यामुळे नवीन बिल आल्याशिवाय बिलबद्दल मी कशी बोलणार. त्याच्यामुळे बिल काय येईल हे बिल आल्यावर 24 तासात त्याचा अभ्यास करून आमचा काय स्टँड आहे हे मी सांगू शकतो. अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी घेतलीच पाहिजे. कुठल्याच राज्यावर अन्याय होऊ नये. आणि म्हणून मी DMKचा आवर्जून उल्लेख केला, कारण का DMK पक्षाची माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे. आणि 50% सीट जर वाढणार असतील तर DMK ह्याचा विचार करायला, मी हो म्हणलेले नाही, विचार करायला आपण सगळे इंडिया अलायन्समध्ये बसूया, ही DMKची लाईन मी स्वतः ऐकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या सगळ्यांबरोबर चर्चा करूनच इंडिया अलायन्स एक मताने निर्णय घेईल. असं झालं त्याच्या आधी ना 50%चं आलं ना फॉर्म्युला आला आणि विधेयक पडलं. आणि त्याच्यामुळे नवीन विधेयक आमच्याकडे आलेलं नसल्यामुळे आम्ही विधेयकावर कसं बोलणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50%चा जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे, कारण काही लोकशाही आहे. सुप्रिया सुळेंचं हे विधान मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पूर्ण विरोधात नाही आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवायचा की नाही हे भाजपच्या प्रस्तावावर अवलंबून असणार. त्यामुळे आता महायुतीकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेचं स्वागत केलं जात आहे. मला वाटतं एक चांगला वैचारिक बदल राजकारणाच्या संस्कृतीमध्ये होताना दिसतोय की केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार असलं तरी विरोधी पक्ष त्याचं कौतुक करतोय. राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे, विरोधी पक्षालाही वाटतंय राजकारणापलीकडे जाऊन हे सरकार काम करतंय. आणि मला तर वाटतं या विरोधकांच्या कौतुकातनं एक राजकीय संस्कृती त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते असं मला वाटतं. मागच्या वेळेस हे महिला आरक्षण विधेयक विरोधी पक्षाने हाणून पाडलं, रद्द केलं आणि त्याचा भुगताना त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भोगावा लागला. त्यामुळे आता कुठेतरी उपरती आली असेल, सद्बुद्धी आली असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि सर्वांनीच महिला आरक्षणाला सपोर्ट केला पाहिजे. सुप्रिया सुळेंच्या विधानानं पवारांच्या पक्ष NDA सोबत राहण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी खासदार संजय राऊतांना मात्र शरद पवार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार नाहीत असंच वाटतंय. तर काँग्रेस महिला आरक्षणाची आठवण देत मित्रपक्षांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत. माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नाही आहे. आता हे संविधानच जेव्हा यांना मान्य नाही आणि डिलिमिटेशनच्या नावाने ज्या पद्धतीनं संविधानिक व्यवस्थेच्या ढाच्यालाच हे संपायला निघाले, हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यामुळे काँग्रेस पूर्ण ताकदीनं संविधानाच्या बाजूनं उभा राहील. संविधान वाचलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. केंद्र सरकारने विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पारित करण्याचा प्रयत्न केला होता.
पण विरोधकांच्या रेट्यापुढे सरकारचा हा प्रयत्न फसला. पण मधल्या काळात बरंच चित्र बदललंय. पश्चिम बंगालमध्ये झालेलं सत्तांतर आणि महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोरीनं सत्ताधाऱ्यांची शक्ती वाढली आहे. त्यात आता जर शरद पवारांच्या पक्षानं सुद्धा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूनं भूमिका घेतली तर ही इंडिया आघाडीत उभी फूट ठरेल, ज्यामुळे देशासह राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. तर दुसरीकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. ही चर्चा सुरू असतानाच मंगळवारी रात्री दोन्ही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आणि या बैठकीमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासह पवारांच्या एनडीए जवळीकीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे मोठे नेते फडणवीसांच्या भेटीला. जयंत पाटील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांची हजेरी. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत बैठकीत चर्चा. जयंत पाटलांनी तटकरे भेटीची चर्चा फेटाळली. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्यात. त्याचं कारण ठरलंय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मंगळवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले. जवळपास 1.5 तास झालेल्या या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार अशी देखील चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. या भेटीनंतर आता एनडीएच्या घटक पक्षांकडनं पवारांच्या स्वागताच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. पण पवारांच्या एनडीएत येण्याआधीच शिवसेना नेत्यांनी सत्तेच्या वाट्याचीही चर्चा सुरू केली आहे. पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलेले आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे असे महाराष्ट्राचे एक सुपुत्र आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या येण्याने निश्चितपणे एनडीए मजबूत होईल याची मला खात्री आहे. आणि स्वतः पवारसाहेबांचे अतिशय चांगले संबंध हे आदरणीय मोदी साहेबांशी आहेत आणि त्याच्यामुळे मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, सर्वांशीच त्यांचे चांगले संबंध आहेत. आणि एक राष्ट्रीय स्तरावरचा नेता जर एनडीए बरोबर आला तर नेहमी एनडीएला त्याची मदत होईल, चांगलं मार्गदर्शन होईल याची मला खात्री आहे. भाजपचा नेते काय निर्णय घेतात त्याच्यावरती अवलंबून आहे. वाटेकरी ते आमच्यात नाही, ते भाजपमध्ये वाटेकरी आहेत. म्हणून तर भाजपने तो निर्णय घ्यायचा आहे आणि भाजपमध्ये त्यांचं जर मन मोठं असेल तर ते कुणाला काही देऊ शकतात. म्हणून आता हे आपण हा सगळा निर्णय भाजपवर सोडूया. जर तुमच्या वाया गेले तर ते आमच्या वाया गेले तर ते एकनाथ शिंदे साहेब घेतील निर्णय आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी बुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार आहोत. दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या चर्चा जयंत पाटलांनी फेटाळून लावल्या. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही, त्यामुळं विलिनीकरणाबाबतच्या चर्चेचा प्रश्नच येत नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं. माझ्या पक्षात अंतर्गत कोणतेही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत. त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही. आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते
दोघांची माझी 5 मिनटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली. नाही, एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही. या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही. आणि याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ते होणार नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कोणावरही आमची झाली नाही, त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण चर्चाच सुरू झालेली नाही ना. म्हणजे सुरू होतं ते थांबतं, त्यामुळे दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीवरही जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक नियोजित होती, केवळ 5 ते 10 मिनिटं ही बैठक चालली. या बैठकीत ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा झाल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. यामध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावाही जयंत पाटलांनी केला आहे. ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय हा चुकीचा झाला आहे, एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडं काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो, ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले आणि मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे पण काय आहे सांगा. मग त्यांना सांगितलं आणि सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडं कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेल्या काही दिवसातल्या चर्चा आणि आता जयंत पाटील मुख्यमंत्री भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत हात मिळवणी करून एनडीएच्या सोबत जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. पण या सगळ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं संजय राऊतांना वाटतं. शिवसेना आणि भाजपकडनं महाविकास आघाडीतील पक्षांच्या आमदारांविषयी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवल्या जात असल्याचं राऊतांना वाटतं. राजकारणामध्ये गाठीभेटी होत असतात, चर्चा होत असतात. कधी कधी गाठीभेटी चर्चा आपण विचार करतो एक, होत असतं वेगळं. परंतु एक गोष्ट आपण म्हणता येते खरी आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वाने सगळे प्रभावित आहेत, सगळे त्या नेतृत्वाकडे आकृष्ट होत आहेत. ही वस्तुस्थिती या ठिकाणी निश्चितपणे आहे. मी त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे. बघा, या सगळ्या अफवा आहेत. जयंतराव हे शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीतले एक महत्त्वाचे नेते आहेत. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही. मंगळवारी जयंत पाटलांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली होती, ज्यात एनडीए सोबत जाण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर रात्री तत्काळ जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय. आता जयंत पाटील राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगत असले तरी या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे लवकरच महाराष्ट्राच्या समोर येण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. एकीकडे आपण बघतोय की मंगळवारी रात्री जयंत पाटील आणि सुनील तटकरे दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि तिकडे माध्यमातून लागलीच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली. सध्या ही चर्चा पक्षानं फेटाळली आहे, पण जर भविष्यात जयंत पाटील गटाच्या आग्रहाखातर पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सामील झाली तर मग रोहित पवार थेट काँग्रेसची वाट धरणार का, या चर्चाही पुन्हा नव्यानं सुरू झाल्यात. जर राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार तर मग रोहित पवार काय करणार? रोहित पवार काँग्रेसची वेगळी वाट धरणार? मंगळवारी जयंत पाटील आणि सुनील तटकरे हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते योगायोगानं म्हणा की ठरवून म्हणा पण एकत्र सीएम देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची चर्चा आहे. यानंतर तत्काळ माध्यमांतून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. अर्थात लगेच शरद पवार यांच्या पक्षाकडून या विलिनीकरणाच्या चर्चा निराधार असल्याचा दावाही केला गेला. आमचा पक्ष इंडिया आघाडीत असल्यामुळे किंवा महाविकास आघाडीत असल्यामुळे आम्ही विरोधी पक्षात आहोत. कुठल्याही पद्धतीची एनडीएत जाण्याची किंवा भाजपाबरोबर सत्तेत जाण्याची कुठलीही चर्चा पक्षाच्या पातळीवर कोणीही नाही. कोणतेही आमदार किंवा कोणतेही खासदार अस्वस्थ नाही, कुणीही तिकडे जाण्याच्या विचारात नाही. ज्यांना जायचं होतं ते यापूर्वीच गेलेले आहेत.
त्यामुळे आता ज्या काही चर्चा येत आहेत त्या सूत्रांच्या हवाल्यावर या बिनबुडाच्या निराधार चर्चा आहेत. पक्ष हा एकसंघ आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबरोबर आमची विचारधारा जुळत नाही. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा दोन्ही बाजूनी कितीही फेटाळल्या जात असल्या तरी पवारांच्या पक्षातील जयंत पाटील गट सत्तेत जाण्यासाठी आतुर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संदर्भात झालेल्या पक्षाच्या बैठकीत रोहित पवार एकाकी पडल्यानं मधूनच उठून गेल्याच्या बातम्याही आल्या होत्या. आणि त्यासोबतच रोहित पवार यांनी झी24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉइंट या खास मुलाखतीत आपण कदापिही सत्तेसोबत जाणार नसल्याचं जाहीर केलं होतं. अशी समजा भूमिका जर असेल पक्षाची की भाजपसोबत जाऊया, तर अशाच रोहित पवारांची काय भूमिका असेल? माझी विरोधात राहूया. तर पण खुद्द पवार साहेबांनी सुप्रियाताईंनी अशी भूमिका घेतली तरी पण माफी मागावी लागेल आणि मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही त्यांना पवार म्हणजे अशा केसमध्ये तुम्ही शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना सोडणार? पण मला विश्वास साहेबांच्या विचारावर मी शक्यता म्हणून विचारलं. शक्यता होऊच शकत नाही. साहेब भाजपवर जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही, पण मधल्या काय चर्चा आमच्या ज्या कानात त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं. पण तुम्ही म्हटलं स्पष्टपणे आता कशाला त्याच्यावर तुम्ही मागे जातात की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशा केसमध्ये जर पाटील जर निर्णय घेतला तर. आता ज्या अर्थी स्वतः रोहित पवार यांनीच भविष्यात समजा त्यांचा पक्ष सत्तेसोबत म्हणजेच भाजपसोबत गेल्यास आपण वेगळी वाट निवडू असं म्हटलं होतं, तर मग भविष्यातली ती वेगळी वाट काँग्रेसची तर नसेल ना, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. जर समजा विलिनीकरण झालं किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी ह्या राष्ट्रवादीत विलीन न होता भाजपसोबत सत्तेत गेली तर मग एक प्रश्न उतरतो आणि तो म्हणजे मग रोहित पवारांचं काय. कारण रोहित पवारांनी यापूर्वीच टू द पॉईंट झी24 या प्रोग्राममध्ये सांगितलेलं आहे की मग माझा मार्ग वेगळा असेल. मग मार्ग वेगळा असेल तर नेमका कोणता असेल, तर त्याचं उत्तर काँग्रेस असं काही जण देतात. त्यामुळं भविष्यात रोहित पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात आणि काय पाऊल टाकतात हेच पाहणं मोठं औत्सुक्याचं असेल. सूत्रांच्या माहितीनुसार मध्यंतरी जेव्हा रोहित पवार अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीच्या निमित्तानं राहुल गांधींना भेटायला गेले होते, तेव्हापासूनच रोहित पवारांच्या वेगळ्या वाटेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसंही इकडे समजा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी पार्थ पवार यांचं आणि त्यांचं किती जमेल हे सांगता येत नाही. इकडे स्वतःच्या पक्षातही जयंत पाटील गट रोहित पवारांचं युवा नेतृत्व स्वीकारायला तयार असल्याचं दिसत नाहीये. नाहीतर मग रोहित पवार एकटेच राज्यभर आंदोलनं करत फिरलेच नसते. थोडक्यात काय तर रोहित पवारांच्याच भाषेत सांगायचं झालं तर भविष्यात बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगल्यास आश्चर्य वाटणार नाही. याचं सुतोवाच स्वतः त्यांनीच करून ठेवलेला, तेही ज्या दिवशी अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीचं मतदान झालं होतं तेव्हाच. जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. पवार विरुद्ध पवार होणार का? वाटते हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. अर्थात रोहित पवार यांच्या त्या विधानाला जय पवारांच्या बारामतीच्या राजकीय वारसदाराचा दावाही होता म्हणा. तसंही रोहित पवारांची राज्य पातळीवरचा राजकीय नेता बनण्याची महत्वाकांक्षा सर्वश्रुत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांसोबतच पवार कुटुंबातील त्यांचे समकक्ष बंधू कळत न कळत का होईना पण आपसुकच त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी बनल्याची चर्चा आहे. म्हणूनच भविष्यात जर समजा पवारांच्या पक्षानं सत्तेची ऊब जवळ करायचं ठरवलं तर रोहित पवार खरंच काँग्रेसची वेगळी वाट निवडणार का हे येणारा राजकीय काळच ठरवणार आहे. चंद्रकांत फुंदे, झी24 तास, पुणे. आता बातमी आहे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी करून आलेल्या 6 खासदारांसह एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या भेटीमध्ये खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसोबतच केंद्र आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर वाढीव मंत्रिपदावर शिवसेनेनं दावा केल्याची माहिती मिळते. आणि या भेटीमध्ये नेमकी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली जाणून घेऊयात शिंदेंच्या दिल्ली वारीची इनसाइड स्टोरी. ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंची दिल्ली वारी. मंत्रिमंडळ विस्तारात वाढीवची तयारी. केंद्रासह राज्यातही मंत्रिपदांची मागणी. 6 खासदारांच्या विकास कामांवर चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांनी मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नवी दिल्लीत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या भेटीदरम्यान शिवसेनेत आलेल्या या 6ही खासदारांच्या आपापल्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते. शिंदे आणि शहांच्या बैठकीची इन्स्टा स्टोरी काय आहे त्यावर एक नजर टाकूया. अमित शहा, शिंदे आणि 6 खासदारांसोबत जवळपास 1.5 तास बैठक झाली. बैठकीत 6 खासदारांच्या मतदारसंघांतील कामांवर चर्चा झाली. प्रलंबित विकास कामांना गती देण्याची खासदारांनी मागणी केली. केंद्रीय प्रकल्प निधीबाबत अमित शहा सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं. केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळणार असल्याची शहांनी ग्वाही दिली. खासदारांसोबतच बैठकीनंतर शिंदे, अमित शहांनी स्वतंत्र बैठक घेतली. अमित शहा आणि शिंदेंमध्ये जवळपास 15 मिनिटं वेगळी चर्चा झाली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या खासदारांच्या सूचना विकासाच्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये अतिशय साधक वादक चर्चा अति खेळीमेळीच्या वातावरणात झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा कालच्या बैठकीत नव्हती. ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंचं दिल्लीत महत्त्व वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील महायुती सरकारच्याही विस्तारात वाढीव मंत्रिपदं मिळवण्यासाठी शिंदेंची ही दिल्लीवारी असल्याची चर्चा होती. पण शिंदेंनी मात्र ही चर्चा फेटाळली आहे. असं असलं तरी शिवसेनेच्या इतर नेत्यांना मात्र जास्तीची मंत्रिपदं मिळतील अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तार काही चर्चा काल नव्हती. पॉलिटिकल चर्चा काही नव्हती आणि ही चर्चा फक्त विकासाच्या मुद्द्यांवर होती. मंत्रिपदं वाटायला येतील तुमची अजून, कारण जी ताकद वाढलेली पाहायला मिळतं केंद्रातली. हे बघा, साहजिक आहे, पक्ष जेव्हा वाढतो त्या टायमाला मंत्रिपदाची अपेक्षा असणं काही गैर नाही आहे आणि म्हणून काही मंत्रिपदं निश्चित आम्हाला दिली पाहिजेत हा आमचा आग्रहसुद्धा असणार आहे. आता त्याच्यावर चर्चा काय होते आणि निर्णय काय होतो ते एकनाथ शिंदे साहेब सांगू शकतील. दरम्यान संजय राऊतांनी शहा शिंदे भेटीवर टीका केली आहे. चोरीचा माल घेऊन शिंदे अमित शहांना भेटले असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवर केला. तर काँग्रेसनं प्रलंबित केसेसचा मुद्दा उपस्थित करत शिंदे शहांना लक्ष केलं. या देशात कायदा आहे की नाही मला माहित नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या बरं. आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असेल त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते. बघा 6 फुटले, 10 फुटले, 8 फुटले. आता ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या DNA मध्ये चोरी हाच एक महत्वाचा विषय आहे, त्यांच्याविषयी आता काय बोलायचं. ज्यावेळेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची फूट झाली त्यावेळेस शेड्यूल 10 प्रमाणे कारवाई जी सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग राहिली आणि तिला एक निवडणूक संपतपर्यंत त्याच्यावरचा निर्णय झाला नाही, आजहीपर्यंत झाला नाही. तर कायदेशीर बाब जेव्हा तुम्ही म्हणताय, पण शेड्यूल 10 आपला एकदम क्लिअर आहे. पक्षविरोधी कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करता आली असती. फुटीर 6 खासदारांसह एकनाथ शिंदेने दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातीलही मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिंदेंची ही दिल्लीवारी महत्वाची मानली जाते. त्यामुळे अमित शहांसोबतची ही बैठक शिंदेंच्या शिवसेनेसाठी किती फायदेशीर ठरते, शिंदेंच्या दिल्लीवारीतून पक्षाला केंद्र आणि राज्यात काय मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन.